नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. जय जय रघुवीर समर्थ. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली अशी एक घटना सांगणार आहे जी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. अनेकदा लोक विचारतात की देव खरंच मदत करतो का? संकटाच्या क्षणी कोणीतरी अदृश्य शक्ती आपले रक्षण करते का? स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात का? या प्रश्नांची उत्तरं मी पुस्तकातून वाचलेली नाहीत, कोणाकडून ऐकलेली नाहीत, तर स्वतः अनुभवलेली आहेत. काही वर्षांपूर्वी माझे आयुष्य अगदी सामान्यपणे चालू होते. नोकरी, घर, कुटुंब, जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये दिवस जात होते. स्वामी समर्थांवर श्रद्धा होती, पण ती फार खोल नव्हती. रोज नमस्कार करायचो, कधीतरी मंदिरात जायचो, अडचण आली की स्वामींचे नाव घ्यायचो, पण मन पूर्णपणे त्यांच्यावर सोपवले नव्हते. त्या काळात माझ्यावर आर्थिक ताण खूप वाढला होता. घरातील काही समस्या, कामाचा ताण आणि भविष्याची चिंता यामुळे मन नेहमी अस्वस्थ असायचे. अशाच एका दिवशी मला कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. प्रवास लांब होता. घरातून निघताना आईने मला थांबवले आणि म्हणाली, आज मनाला काहीतरी वेगळे वाटत आहे, जपून जा. मी हसलो आणि म्हणालो, काही होणार नाही. पण आज विचार केला तर वागते, कदाचित तो पहिला इशारा होता. मी घराबाहेर पडलो. रस्त्यात सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण मन मात्र विचित्र अस्वस्थ होते, कारण काहीच नव्हते. तरीही आत कुठेतरी एक भीती निर्माण होत होती. मी ती भावना दुर्लक्षित केली. प्रवास सुरू झाला. काही तास गेले. हवामान अचानक बदलू लागले. आकाश काळवंडले, वारा वाढला, पण आम्ही पुढे जात राहिलो. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ता धूसर दिसू लागला. वाहनांचा वेग कमी झाला. माझ्या शेजारी बसलेले लोक झोपले होते, पण मला झोप येत नव्हती. मनात सतत स्वामींचा फोटो येत होता, जो माझ्या घरातील देवघरात ठेवलेला होता. का कोण जाणे, पण मी नकळत त्यांच्या नावाचा जप करू लागलो. काही वेळाने अचानक एक मोठा आवाज झाला. वाहनाचा तोल गेला. सर्वजण किंचाळू लागले. काही क्षणात काय घडले ते समजण्याच्या आतच वाहन रस्त्याबाहेर घसरले. माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू उभा असल्यासारखे वाटले. लोक ओरडत होते, काच फुटत होत्या, शरीर एका बाजूला फेकले जात होते. त्या काही सेकंदांमध्ये माझ्या मनात फक्त एकच नाव होते, श्री स्वामी समर्थ. मी डोळे मिटले आणि मनातून प्रार्थना केली, स्वामी, जर तुम्ही खरेच असाल तर मला वाचवा. पुढे काय झाले हे आजही मला पूर्णपणे समजत नाही. वाहनाचा अपघात इतका भयानक होता की अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. काही लोक बेशुद्ध झाले. पण मी ज्या जागेवर बसलो होतो तिथे सर्वात जास्त नुकसान झाले असूनही मला फक्त किरकोळ जखमा झाल्या. बाहेर आलो तेव्हा माझे हात थरथरत होते. पाऊस सुरूच होता. आजूबाजूला गोंधळ होता. पण त्या गोंधळात मला एक गोष्ट जाणवली. अपघात होण्याच्या काही क्षण आधी जणू कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला एका विशिष्ट बाजूला वळवले होते. त्या क्षणी मी त्याकडे लक्ष दिले नव्हते, पण नंतर लक्षात आले की जर मी त्या स्थितीत बसलो नसतो तर कदाचित आज जिवंत नसतो. त्या रात्री मला झोप लागली नाही. सतत एकच विचार मनात येत होता, मृत्यू इतका जवळ आला होता आणि तरीही मी वाचलो कसा? काही दिवसांनी मी अक्कलकोटला गेलो. स्वामींच्या चरणी बसलो. काहीही मागितले नाही, फक्त डोळ्यात पाणी आले. कारण त्या दिवशी मला जाणवले होते की आयुष्यात काही गोष्टी आपल्या समजुतीच्या पलीकडे असतात. आपण त्यांना योगायोग म्हणतो, पण प्रत्येक गोष्ट योगायोग नसते. काही वेळा संकट येते, पण आपल्याला स्पर्श करून निघून जाते. काही वेळा मृत्यू दाराशी येतो, पण आत येत नाही. आणि अशा वेळी जाणवते की कोणीतरी अदृश्य शक्ती आपले रक्षण करत आहे. त्या घटनेनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी स्वामींची भक्ती फक्त गरज म्हणून करणे सोडले. त्यांच्या नावावर विश्वास ठेवायला शिकलो.
कारण मला समजले होते की श्रद्धा म्हणजे चमत्कार पाहणे नाही, तर संकटाच्या काळातही कोणीतरी आपल्यासोबत आहे यावर विश्वास ठेवणे आहे. आजही जेव्हा त्या दिवसाची आठवण येते तेव्हा अंगावर शहारे येतात. त्या अपघातातील आवाज, लोकांची किंकाळी, फुटलेल्या काचा, काळोख, पाऊस हे सर्व आठवते. पण त्या सर्वांपेक्षा जास्त आठवते ते म्हणजे त्या क्षणी मनातून आलेले स्वामींचे नाव. कारण त्या दिवसानंतर माझ्या मनात एकच प्रश्न राहिला नाही, उलट एकच उत्तर कायमचे कोरले गेले. मृत्यूच्या दारातून मला कोणी वाचवले असेल तर ते फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.